वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली। तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे JNM फर्स्ट इयर पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य व उपप्रकार। आता पांढऱ्या रक्तपेशीचे जे मुख्य व उपप्रकार आहेत ते आपण आज घेणार आहे। 5 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, शॉर्ट क्वेश्चन आणि IMP क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या। टाइप्स ऑफ व्हाईट ब्लड सेल्स। तर त्याची उत्पत्ती कशाप्रमाणे होते व्हाईट ब्लड सेलची? कणेदार पांढऱ्या रक्तपेशीची उत्पत्ती। आता कणेदार पांढऱ्या रक्तपेशीची उत्पत्ती आहे, कणेदार म्हणजेच काय तर गॅनिलोपोएसिस। गॅनिलोपोएसिस त्यालाच कणेदार असे म्हणतात। तर कणेदार पांढऱ्या रक्तपेशीची उत्पत्ती। पॉलीमार्क लिनियर पेशीची उत्पत्ती येलो बोन मॅरोमध्ये होते। आता पांढऱ्या कणेदार रक्तपेशीची कशामध्ये होते तर न्यूक्लियर पेशीची उत्पत्ती। आता पॉलीमार्क न्यूक्लियर जो की पॉलीमार्क आहे न्यूक्लियर पेशीची उत्पत्ती येलो बोन मॅरोने होते। परंतु म्हणजे पूर्ण वाढ झाल्याशिवाय या पेशीचे रक्तात येत नाहीत, परंतु याची पूर्ण वाढ झाल्याशिवाय हे रक्तात शिरत नाही। तोपर्यंत त्याचा पूर्ण वाढ होण्याचा 2 मुख्य अवस्था असून आता तोपर्यंतच्या 2 अवस्था म्हणजे पूर्ण वाढ होईपर्यंत त्याच्या 2 अवस्था आहेत। ते 2 अवस्था खालीलप्रमाणे। आता पहिली अवस्था म्हणजे गॅनिलोपोएसिस आणि पहिली अवस्था म्हणजे गॅनिलोपोएसिस आणि दुसरी अवस्था म्हणजे तेच गॅनिलोपोएसिसचे कार्य। तर आपण त्याच्यातली पहिली अवस्था बघूया। मायलोब्लास्ट व मायलोब्लास्टमध्ये मल्टीलोड केंद्रक म्हणजे न्यूक्लियस असतात। आता मायलोब्लास्टमध्ये काय असतात? मायलोब्लास्टमध्ये मल्टीलोड केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस असतात। आता त्याच्यामध्ये मल्टीलोब त्यालाच काय म्हणतात असे म्हणतात न्यूक्लियस असे म्हणतात, ते त्याच्यामध्ये असतात। त्याचेच काही भाग पडतात प्रोमायलोसाइट। आता पहिल्या याच्यामध्ये काय तर पहिल्या याच्यामध्ये बेसोफिल, मायलोसाइट व बेझोफिल्स 1%। तर बेझोफिलचं दुसरं न्यूट्रोफिल्स आणि मायलोसाइट न्यूट्रोफिल 70%। एओसिनोफिलिक मायलोसाइट व एओसिनोफिल हे 4%। तर ही 3 जे आहेत हे तिन्ही गॅनिलोसा पेशीद्रव्यात म्हणजेच सायटोप्लाझ्मा। आता ही तिन्ही काय करतात तर गॅनिलो पेशीद्रव्यात जे सायटोप्लाझ्मा असतात त्या प्लाझ्मामध्ये मल्टीलोब्ड न्यूक्लियस असतात। आता याच्या सायटोप्लाझ्मामध्ये काय असतात तर मल्टीलोब्ड न्यूक्लियस असतात। दुसरा अवस्था म्हणजे गॅनिलोपोएसिसची कार्य। तर हार्मोन निर्मिती बेझोफिल या पेशी कमी प्रमाणात होत असतात। आता हार्मोनची निर्मिती कशामध्ये बेझल कमी प्रमाणात होत असतात। तर स्नायूपेशीबरोबरच हेपेरिन व विटॅमिन शरीरामध्ये जरायू स्नायिक क्रियेसाठी आवश्यक असतात। आता हेपेरिन व विटॅमिन हे कशाच्या शरीराच्या जरायू स्थानिक क्रियेसाठी ते आवश्यक असलेले हार्मोन तयार केलेले जातात। आपल्या शरीरासाठी जे आवश्यक हार्मोन आहे ते हार्मोन तयार क्रियेसाठी काय करते तर हेपेरिन आणि विटॅमिन हे कार्य तयार करते, म्हणजेच हार्मोन एक तयार करतो। त्याच्यानंतर आहे रक्षण कार्य। न्यूट्रोफिल म्हणजेच बेझोफिल शरीराचे संरक्षण कार्यात मदत करते। आता न्यूट्रोफिल्स आणि बेझोफिल काय करते तर शरीराच्या कार्यात संरक्षण करण्यात ते कार्यात मदत करते, म्हणजे जंतुपेशींना नाहीसे करण्यासाठी आपल्या रक्तसंख्या बायनरी फिजन पद्धतीने वाढवतात। आता आपल्या जंतूपासून संरक्षण करण्यासाठी काय होतात तर बायनरी फिजन पद्धती ती वाढवते। दुसरं म्हणजे फेगोसाइटोसिस या प्रक्रियेमध्ये। आता फेगोसाइटोसिस म्हणजे काय होते या प्रक्रियेमध्ये न्यूट्रोफिल्स आता या प्रक्रियेमध्ये न्यूट्रोफिल आणि शरीरात
जे प्रवेशशील जंतू आहेत व म्हणजे शरीरात जे आत गेलेले जंतू आहेत ते जंतू व त्यांच्या समूहात व ज्यांचा काही इतर समूह आहे म्हणजे व्यापक स्वरूपात नाश करण्यासाठी, या जंतूचा व्यापक स्वरूपात नाश करण्यासाठी आपला आकार तो वाढवत असतात. आणि आकार वाढल्यामुळे पेशीद्रव्यात वाढ होते आणि तो आकार वाढल्यामुळे काय होते तर पेशीद्रव्यात वाढ होते. परिणाम काय दिसून येतो तर परिणाम जंतूचा आकार लहान पडतो आणि परिणाम त्या ठिकाणी जंतूचा आकार हा लहान पडतो. आणि बाबासारख्या हालचाल व आकार करून पांढऱ्या पेशी जंतूंना तसेच त्यांनी निर्माण केलेल्या टॉक्सिक्स पदार्थांना मिळवून टाकतात. आता जंतूंचा नाश करतात तसेच त्यांनी जी काही निर्मिती केली आहे त्या टॉक्सिक पदार्थांना सुद्धा गिळून घेतात. जंतू आपल्या पेशीद्रव्यात समाविष्ट झाल्यानंतर त्यांचा पेशीमध्ये नाश होतो. आता जंतू काय करतात तर जंतू आपल्या पेशीद्रव्यात समाविष्ट झाल्यानंतर पेशीमध्ये त्यांचा नाश होतो. तिसरं म्हणजे जंतूचा नाश होताना किंवा झाल्यानंतर जंतूचा नाश झाल्यानंतर त्यामधून काही विषारी घटक एन्टोटॉक्सिन्स व एक्झोटॉक्सिन्स न्यूट्रोफिल्समध्ये शोषण करून पचविण्याचा प्रयत्न करतात. आता काही जंतूचा नाश झाल्यानंतर काय होते तर त्याचे विघटन म्हणजे त्याचे विषारी विघटन जे आहे ते कशामध्ये रूपांतर होते एन्टोटॉक्सिन व एन्टोटॉक्सिन्स यांच्यामध्ये त्यांचे न्यूट्रोफिलमध्ये शोषण करून ते पचवण्याचे द्रव्ये हे प्रयत्न जे आहेत ते चालू ठेवते. तसेच अशा प्रकारे पांढऱ्या रक्तपेशीचे जे काही कार्य आहेत ते कार्य आपण या ठिकाणी बघितले. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओला भरपूर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भारती नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच जॉईन व्हा. आणि हा क्वेश्चन IMP क्वेश्चन आहे. पांढऱ्या रक्तपेशीचे मुख्य व उपप्रकार. हा 5 मार्क्ससाठी क्वेश्चन पडतो म्हणजे येतो पेपरमध्ये JNM फर्स्ट इयरसाठी. तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.